आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, सई तुम्ही इथे? अगं बाई, तुम्ही ओळखता का सईला? सईचं नावही माहितीये तुम्हाला? आम्हाला नव्हतं माहिती की तुम्ही ओळखता एकमेकांना. काय ग सई, कधी बोलली नाहीस? हो, ओळखतो आम्ही हिला. एकदा आमच्या घरी सुद्धा आली होती ना. आणि नंतर आम्ही देवळात भेटलो. तेव्हा नेमकी मी पडणार होते, पण हिनी सावरला मला. फार गोड मुलगी आहे. पण तुमचं नातं आहे हे मला माहिती नव्हतं. हो, नातं म्हणजे काय, अगदी जवळचं नातं आहे आमचं. ही माझी बहीण सुमन. तुम्ही आमच्या वंसांना ओळखता ना? हा, अंजलीला बघण्याच्या कार्यक्रमात भेटलो होतो आम्ही. बरोबर. आणि ही सई हिची मुलगी. अच्छा, म्हणजे तुम्ही हिचे मामा मामी. हो, अगदी लाडकी भाची आमची. तुमच्या घरातल्या सगळ्याच मुली फार गोड आहेत. आणि जग किती छोट आहे बघा ना. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही जा, जिथे तिथे तीच माणसं भेटतात. हो ना, अगदी खरंय. अगं सई,
बाळा भाकर तुकडा ओवाळून टाकतेस ना? अगं तुझ्या बहिणीचा होणारा नवरा आहे तो. या ना आत या. हो देवा. तुम्ही दोघी तर एकाच स्कूलमध्ये काम करता, तुम्ही ओळखत असाल ना एकमेकांना? खूप चांगलं ओळखतो आम्ही एकमेकांना. चल काय झालं? चल चल चला चला. मधुकरराव, सगळी तयारी झाली का? हा झाली सगळी. नारळ लागतील. मधु मी आणते थांब. बाकी सगळं ठीक ना? बरं वाटलं पण तुम्ही आलात, कारण आयत्या वेळेला निमंत्रण दिली गेली होती ना. अरे तुम्ही दोघं उभे का आहात? बसा ना. नाही नाही आम्ही ठीक आहे तिकडे. आम्ही ठीक आहे. जानकीताई, कसं आहे सगळं अचानक ठरलं ना, त्यामुळे आम्हाला जमेल तशी सगळी व्यवस्था केली आहे आम्ही. काही कमी जास्त असेल तर समजून घ्या. हा अहो तुम्ही कसलाच संकोच आणू नका मनात. एका दिवसात सगळी तयारी केली आहे तुम्ही. सगळं कार्य छान पार पडेल, कसलीच काळजी करू नका आता. आम्हाला इतके समजूतदार व्याही मिळालेत, खरंच नशीबवान होता मी. भैरवी ताई नाही आल्या का? म्हणजे मागून येत आहेत का त्या? त्या येणार नाहीयेत का? अहो त्यांना तिला अचानक एक अर्जंट मीटिंग आली, त्याच्यामुळे तिला तिकडे जावं लागलं. पण तिने तिचे शुभाशीर्वाद मात्र पाठवलेले आहेत, म्हणजे अंजली आणि आमच्या देवांसाठी. हा हो का? असू दे असू दे, आता कामच आलं म्हटल्यावर त्याला कोण काय करणार. आणि आता तुमचा एवढा मोठा कारभार आहे म्हटल्यावर तो कोणीतरी सांभाळायला हवाच ना. नाही म्हणजे त्या आल्या असत्या तर आम्हाला बरं वाटलं असतं. आता चुकल्यासारखं वाटेल. हो ना, पण आजचा साखरपुडा होणं महत्वाचं होतं ना, म्हणून मग ती म्हणाली की तुम्ही जा. पण लग्नाला मात्र ती नक्की हजर असणार आहे. हो का? हो.
एक साडी काय गिफ्ट केली याने मला, तर याचा रुबाबच वाढायला लागलाय. 9,000 ची साडी म्हणे. याला काय वाटलं, याने मला एक साडी काय गिफ्ट केली तर लगेच AC पटणार आहे. या अशा फालतू साड्या देऊन AC पटत नसते. AC खूप हाय क्लास, लक्झरी आणि भारी लाईफ डिझर्व करते. ते तुझ्याकडून नाही होणार टोनी. तू ना फक्त माझा ड्रायव्हर बनून राहण्याच्या लायकीचा आहेस. आय लव्ह यू देऊ देऊ. थँक्यू. थँक्यू सई, खूप गोड दिसतेस. थँक्यू. कशी आहेस तू बाळा? मी ठीक आहे. तू अंजलीची बहीण आहेस हे कळल्यावर खूपच आनंद झाला मला. ताई, खरंच गुणी आहे तुमची लेक. ताई, तुमच्या घरातल्या दोन्ही मुलींवर इतके छान संस्कार केलेत तुम्ही. अहो, लहानपणापासून आमच्याच घरात वाढली आहे सई. मी अंजली आणि सईमध्ये कधीच फरक केला नाही. एक वेळ अंजलीला काही कमी दिलं असेल, पण सईला नाही. हो ना ग सई? आता हळद कुंकू आणा. आओ, तुम्ही बसा. सई देईल ना. सई, बघ जा, गुरुजी हळदी कुंकवाचा करंडा मागतायत, तो नेऊन दे. हं? आणि मग तिकडेच थांब. हं? जा बाळा. सगळी तयारी झाली आता. इंदुकरराव, मुलीला बोलवा आता. हो हो, आणते. अंजली, ए बाळा अंजली, अगं बाहेर येतेस का? गुरुजी बोलवतायत. येते हा. येते. गुरुजी, तोपर्यंत तुम्ही दुसरी काही तयारी करून घ्या. अगं सई, सगळ्यांच्या हातात ग्लास तसेच आहेत, रिकामे ग्लास घे बरं जरा.
गप्प बस ना आता. या टोनीचं ना मी जीवच घेणार आहे भेटल्यावर. एसी एसी चिलॅक्स. शुगर बॉक्स आहे की नाही आज तुझा? चिलॅक्स. देवांसमोर एकदम मस्त फ्रेश गेली पाहिजेस. ओके. होय, असा शॉक लागल्यासारखा ताडकन का उठलास? शौक ही लगा मुझे. मला माहित नाही, पण मला असून वाटतं की कुछ तो गड़बड़ है. अंजलि कुछ तो छिपा रही है मुझसे. पिछले कुछ दिनों से उसका बिहेवियर भी है, वो भी थोड़ा वियर्ड सा है. पता नहीं, आज तक उसने ऐसा नहीं किया, और आज मेरे फोन भी नहीं उठा रही है, हालांकि उसको पता है की आज मेरा जन्मदिन है. मला माहित नाही, पण मला असून वाटतं की काहीतरी झोला आहे, काहीतरी झोला. मग हा शोध तुला आता लागलाय का? नाहीतर काय, आम्हाला आधीपासूनच माहिती आहे ती अंजली काय चीज आहे ते. ती अंजली दिसते तशी नाहीये. टोनी आता तरी जागा हो. ती फक्त तुझा वापर करून घेते. तुझ्याकडून शॉपिंगसाठी पैसे उकळते, तुझ्या पैशांवर मजा मारते आणि तुझ्या जीवावर स्टार व्हायचे स्वप्न बघते. हे बघ, तिला ना फक्त तुझ्या पैशांशी मतलब आहे, आणि तिला माहिती आहे की तुझं तिच्यावर जाम प्रेम आहे, आणि कदाचित त्याचाच ती फायदा घेते तुला तिच्या तालावर नाचवून. ठीक है, फिर तुम्हारे लोगों ऐसा वाटता ना, तो अभी कंफर्म कर लेते हैं. दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. हाँ? हे भाई, काय करायचा प्लान आहे तुझा? मैं अभी उसके घर जाऊंगा और जाकर चेक करूंगा कि उसकी तबीयत ठीक है या नहीं, या फिर खाली टोपी फहरा रही है मुझे वो. ठीक आहे, फिर चल मग आम्ही पण येतो तुझ्या बरोबर. पण मी तुला लिहून देतो, त्या अंजलीचं ना तुझ्यावर प्रेम बिम नाहीये, ती फक्त तुला फिरवतीये. ठीक है, फिर तुम्ही म्हणताय ते खरं असेल ना, तर अंजलीसाठी प्रे करा. चला. किती वेळ झाला, मुलगी अजून का बाहेर काय येत नाहीये? मला वाटतं ना ती बहुतेक लाजत असेल यायला. सुंदर. अगदी मोत्यासारखी दिसते माझी सून. वहिनी खरंच खूप गोड दिसते. मधुकरराव, हा नारळ घ्या आणि देवाजवळ ठेवा, आणि देवाला सांगा की शुभकार्य हाती घेतलेलं आहे ते सुरळीतपणे आणि निर्विघ्नपणे पार पडू देत, आणि सगळ्यांनी देवाला नमस्कार करा.